युवराज खांडेकर. केड्या हा भाऊ आहे तुझा? दयानंद खांडेकरांचा धाकटा मुलगा. आता त्याची खरी ओळख. एक नंबरचा नशिडी, पार्टीची आवड असणारा, हाय प्रोफाईल क्लायंट्सला माल सप्लाय करतो. पेडलर आहे एक नंबरचा. भाऊ शौकीन दिसतोय. एवढंच नाही, अजून बऱ्याच गोष्टींचा शौकीन येतो. मी कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखते त्याला. मुलींना स्वतःच्या जाळ्यात अडकवायचा आणि नंतर त्याचा गैरफायदा घ्यायचा, हे फार पूर्वीपासून करत आलाय तो. अजूनपर्यंत एकदाही पकडला गेला नाहीये. 0 क्रिमिनल रेकॉर्ड. अमीर बाप की बिगडी औलाद. बॉसच्या बहिणीशीच लग्न केलं याने. कारण कॉलेजमध्ये असताना बॉसने त्याच्या कानाखाली मारली होती ना, त्याचा बदला घेण्यासाठी. म्हणजे नुसताच शौकीन नाही, दीड शहाणा सुद्धा आहे. हो, एकदम करेक्ट ओळखलंस. अगं हे तर फक्त बाहेरचं झालं, अजून घरातलं तर तुला माहितीच नाहीये. त्याने त्याच्या बहिणीला, बाबांना आणि केडी सरांना मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉसला पण किडनॅप करायचं ट्राय केलं होतं, पण केडी सरांनी बॉस असल्यामुळे त्याचा एकही प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. खांडेकर आडनाव लावतो ना, त्यामुळे त्याला माहिती आहे काही झालं तरी बहीण त्याला सगळ्यातून बाहेर काढेल. एवढं सगळं करून हा बाहेर कसा? याला धरला नाही का केड्याचा भाऊ आहे म्हणून? तुला काय वाटतं? मी टीम तारिणी बरोबर काम करते. नात्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे माहिती आहे त्यांना. युवराजला अटक न करण्यामागचं एक महत्वाचं कारण हेच होतं की गुलाबच्या डायरेक्ट संपर्कात असलेला एकमेव माणूस आमच्या डोळ्यासमोर होता. जर आम्ही युवराजला पकडलं असतं तर गुलाब सावध झाला असता. मग आता काय करायचं? आता त्याची दुखरी नस दाबायची. आणि त्याची दुखरी नस काय? पैसा, नशा आणि बाई. वा, मग सोपं आहे. आता या युवराजला बाटलीत मीच उतरवणार. सोपं नाही ते रेवा बाई. सेफ गेम खेळणारा एक नंबरचा खिलाडी येतो. अरे कमांडर, तो जर शेर असेल ना तर रेवा 1.25 शेर आहे. अरे वा, खूप मोठी रिस्क आहे. बॉस, रिस्क ही तो चाहिए जिंदगी में. तुम्ही अजून रेवाचा गेम पाहिलेला नाहीये. ट्रस्ट मी, आय कॅन डू दिस. ओके, पण तू जे काही करशील ते सांभाळून करशील. थँक्यू सो मच. नाही त्या बैलाला लगाम घातला ना तर मी पण नावाची क्यूट क्यूट रेवा नाही. दिस इज द टास्क नाव. चला, इस बात पे माझ्याकडनं सगळ्यांना पार्टी. पार्टी? चालेल ना बॉस? येस. काय ग, कुठल्या मूडमध्ये आहेस आज? तू नेहमी म्हणतोस ना मी तुझं डोकं फिरवते म्हणून. आज मी तुझं डोकं शांत करणार. बापरे, कसं शांत करणार आहे सांग बघू जरा. हा, तुला मी तुझ्या जवळ हवा असतो ना नेहमी. बघास तितक्याच जवळ. सांग बघू कसं शांत करणार आहे, बोल ना. हात हा, दुखतोय. डोकं तर शांत कर. कर ना. डोकं शांत करायला तर फिरवायचंच नाही ना आधी, म्हणजे ती शांत करायची वेळच येणार नाही. काय का, हा, असं गोड गोड बोलायची वेळ येणार नाही. डोकं फिरवतेस ग आल्या आल्या. मी मुद्दाम थोडी ना करते. जेन्युइनली होतं माझ्याकडनं. मग मी बोलून किंवा विचारून मोकळी होते. क्युरिओसिटी असते ना, ती शांत केल्याशिवाय मला राहतच नाही. मगाशी पण तो बॉक्स आहे ना, तो उघडून बघितला ना तेव्हा कुठे माझं डोकं शांत झालं. इकडे बघ, काय केलंस तू? काय केलंस? तो तुझा बॉक्स आहे ना, तो मी उघडून बघितला. तो तुझ्या मित्राच्या बायकोचं गिफ्ट आहे. ते औषध आहेत ना त्यात. तुला सांगितलं होतं ना माझ्या वस्तूंना विचारल्याशिवाय हात नाही लावायचा. सांगितलं होतं ना तुला. तू अशी नाही ऐकणार. तुला हात का लावला माझ्या बॉक्सला? मला विचारल्याशिवाय हात का लावला ते सांग. अरे सॉरी, परत नाही लावणार. पण मला कळलंय की तू किती चांगला माणूस आहेस आणि तू तुझ्या लोकांसाठी काही करू शकतो. तुला कळले ना, मग हे कायम डोक्यात ठेवायचं. आणि हा जो आपला न चालणारा भाग आहे ना, हा वापरायचा नाही. कळलं? माझ्या वस्तूंना विचारल्याशिवाय हात लावायचा नाही. नाही लावणार, कधीच नाही लावणार. आणि मी चेतना काकूंना पण सांगणार आहे की तू किती चांगला माणूस आहेस ते.
लस्सी मला खूप आवडते. रेवाचं रिसर्च एकदम स्ट्रॉंग आहे. बॉस तुम्ही पंजाबला या कधीतरी. पंजाबची लस्सी सांगते, आ हा हा हा, बातच वेगळी आहे यार. चला आता पटकन राहत नाहीये, घ्या पटापटा चला. हे हे घे घे घे. जुनी सवय जाणं जरा अवघडच असतं. ए रुस्तुबाई, केड्या, अरे घे ना लस्सी. रेवा माझं ऐक. हे बघ तो युवराज ना चांगला. माहिती आहे मला, युवराज चांगला मुलगा नाही. मी सगळी कुंडली काढली आहे त्याची. अरे पण मी काय कमी नाहीये, सो डोंट वरी अबाउट इट. करेक्ट आहे. युवराज सारख्या 10 जणांना खिशात घेऊन फिरू शकते ती. बघ, बॉसला पण विश्वास आहे माझ्यावर, पण तुला विश्वास नाही. बॉस, काय उपयोग झाला? एवढी वर्ष फेल गेली माझी. जुन्या मित्रांनाच विश्वास नाही आपल्यावर, जाऊ दे आता. काय झाली सगळी नाटकं करून. हे बाकी असेल तर आत्ताच करून घे. तू कन्व्हिन्स नसशील झाला तर मी अजून नाटकं करून दाखवू शकते. ठीक आहे, लस्सी दे. एक आर्टिकल आता काय? गुजरातीत माग बरं. कमॉन केडी. लस्सी आप नाही तो ढिको मारिश. अरे काय पण अजूनही जमत नाहीये तू. येस इकडे इकडे इकडे. चेतना काकूचं काय? नाही, त्यांचा काय संबंध या सगळ्याशी? मी बॉक्स उघडत होते ना तेव्हा 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 त्या आल्या होत्या. मी बोलवलं नव्हतं, मी नाही बोलवलं, पण त्या स्वतःहून आल्या होत्या तेव्हा. हो. मग त्यांना एक गोळी दिलीस की नाही त्यातली खायला? नाही, त्या आजारी थोडी आहेत औषध घ्यायला. बरोबर. नाही, त्यांनी काहीच नाही घेतलं, तुझी शपथ. खरंच. तोंड बंद कर आणि आता मी जे बोलतोय ते नीट आहे. तो बॉक्स कुठे आहे? बॉक्स कुठे आहे? तिथेच आहे. त्याला परत हात नाही लावायचा. माझ्या कुठल्याच वस्तूला हात नाही लावायचा, कळलं? हो. निघ निघ. ही जी सगळी बंद कुलप आहेत ना, या केसेस आहेत आम्ही आतापर्यंत सॉल्व्ह केलेल्या. आणि हे कुलूप आहे आईच्या केसचं, जे अजूनही उघडच आहे. कारण ती केस नाही सॉल्व्ह करता आली आहे अजून. गुलाबला पकडणं किती महत्वाचं आहे माहिती आहे मला. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मिशन आहे ते रेवा.